नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी MPSC चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण भारतातील राष्ट्रीय उद्याने डिटेल्समध्ये प्रत्येक राज्यावाईज आपण पाहणार आहोत. जी 105 राष्ट्रीय उद्यानं आहेत ती. सो लेक्चर खूप इम्पॉर्टन्स आहे, स्किप न करता पूर्णपणे पहा विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर स्टडी MPSC शेजारी दिसणाऱ्या सबस्क्राईब नावाचे जे लाल बटन आहे त्याला क्लिक करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारच्या लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल. सो आपण लेक्चरला सुरुवात करू. विद्यार्थी मित्रांनो, वन्यजीव संरक्षण ॲक्ट 1972च्या कलम 35 उपकलम 4 नुसार संरक्षित क्षेत्राची स्थापना केली जाते. आपल्याकडे संरक्षित क्षेत्र म्हणजे राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्य आणि जीवावरण राखीव क्षेत्र यांचा समावेश संरक्षित क्षेत्रामध्ये होतो. आणि या संरक्षित क्षेत्राची स्थापना आहे ते वन्यजीव संरक्षण ॲक्ट 1972च्या कलम 35 उपकलम 4 नुसार केली जाते. महत्त्वपूर्ण आहे, तुम्हाला आर्टिकल्स विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे आर्टिकल्स लक्षात ठेवा. भारतातील पहिल्या हेली राष्ट्रीय उद्यानाची जी स्थापना झालेली आहे ती 1936मध्ये उत्तराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यामध्ये करण्यात आली. भारतातील पहिले जे राष्ट्रीय उद्यान आहे ते हेली राष्ट्रीय उद्यान आहे. याची स्थापना 1936 साली उत्तराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यामध्ये करण्यात आली. ओके, हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते जिम कॉर्बेट या ब्रिटिश सैन्यातील अधिकाऱ्याच्या प्रयत्नाने स्थापन झाल्यामुळे त्याच्या स्मरणार्थ 1957मध्ये या राष्ट्रीय उद्यानाचे नामकरण जिम कॉर्बेट असे करण्यात आले. ओके, महत्त्वपूर्ण आहे, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान असे त्याचे नामकरण 1957 साली करण्यात आलं. ओके, व्याघ्र प्रकल्पामध्ये समाविष्ट झालेले हे पहिले राष्ट्रीय उद्यान आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. हा पॉईंट तुम्हाला कदाचित परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्याघ्र प्रकल्पामध्ये समाविष्ट होणारं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं, तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. ओके, 2021पर्यंत भारतातील जी राष्ट्रीय उद्यानांची संख्या आहे ती 105 असून भारतातील एकूण प्रोटेक्शन एरियाच्या 1.23% भाग हा त्यांनी व्यापलेला आहे संरक्षित क्षेत्राने. लक्षात ठेवा, हे सुद्धा खूप इम्पॉर्टन्स आहे. ओके, आता आपण भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठी राष्ट्रीय उद्यानं कोणती ती पाहणार आहोत. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे ते हेमिस राष्ट्रीय उद्यान आहे. लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये 4400 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. लक्षात ठेवा, हेमिस राष्ट्रीय उद्यान, लडाख केंद्रशासित प्रदेश, 4400 चौरस किलोमीटर. ओके, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे ते डेझर्ट राष्ट्रीय उद्यान, 3162 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारं राजस्थान राज्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे, डेझर्ट राष्ट्रीय उद्यान. ओके, त्यानंतर गंगोत्री राष्ट्रीय उद्यान आहे, 2390.02 चौरस किलोमीटर उत्तराखंड राज्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे, गंगोत्री राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर नावडफा राष्ट्रीय उद्यान आहे ते 1807.82 चौरस किलोमीटर असणारं अरुणाचल प्रदेश राज्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे, नावडफा राष्ट्रीय उद्यान. कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान आहे ते 1784 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर विस्तारण्यात आलेले हे राष्ट्रीय उद्यान सिक्कीम राज्यामधील आहे. ओके, महत्त्वपूर्ण आहेत. हेमिस राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे, त्यानंतर डेझर्ट, त्यानंतर गंगोत्री, त्यानंतर नावडफा आणि त्यानंतर कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान. महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर क्षेत्रफळानुसार सर्वात लहान म्हणजे क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणती असा प्रश्न आला तर तुम्हाला साऊथ बटन राष्ट्रीय उद्यान आहे ते 0.03 चौरस किलोमीटर आहे, ते अंदमान निकोबार बेटामध्ये स्थित आहे. त्यानंतर फॉसिल राष्ट्रीय उद्यान आहे ते मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे, 0.27 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे फॉसिल राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर मिडल बटन आणि नॉर्थ बटन राष्ट्रीय उद्यान आहे ते प्रत्येकी यांचं जे क्षेत्रफळ आहे ते एकच आहे, 0.44 चौरस किलोमीटर अंदमान निकोबार बेटामध्ये स्थित असणारी ही राष्ट्रीय उद्याने आहेत. लक्षात ठेवा, सर्वात कमी आणि सर्वात मोठी राष्ट्रीय उद्यान तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे पमदुम शोला राष्ट्रीय उद्यान केरळ राज्यामध्ये स्थित आहे, 1.318 म्हणजे 1.318 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारं हे राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर गुंडी राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू राज्यामध्ये आहे, 2.82 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर विस्तारण्यात आलेलं हे राष्ट्रीय उद्यान आहे. ओके, महत्त्वपूर्ण आहे, ही सर्वात लहान राष्ट्रीय उद्यानं आहेत. रिव्हिजन करा किंवा व्हिडिओ स्टॉप करून हे नोट डाऊन करून ठेवा तुमच्या नोट्समध्ये. ओके, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर स्थापनेनुसार भारतातील राष्ट्रीय उद्यानं कोणती, पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं स्थापन झालं, त्यानंतर दुसरं त्यानुसार जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आपण पाहिलं की 1936मध्ये स्थापन झालेलं आहे उत्तराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यामध्ये. त्यानंतर कान्हा राष्ट्रीय उद्यान 54मध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे ते 1955मध्ये स्थापन झालेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. त्यानंतर माधव राष्ट्रीय उद्यान आहे 1958मध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये
स्थापन झालेले हे राष्ट्रीय उद्यान आहे. ओके. त्यानंतर बांधवगड राष्ट्रीय उद्यान आहे, ते 1968मध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थापन झालेले आहेत. हे महत्त्वपूर्ण आहे. स्थापनेनुसार यांचा क्रम लक्षात ठेवा. जिम कार्बेट पहिलं, त्यानंतर कान्हा राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर ताडोबा, त्यानंतर माधव आणि बांधवगड राष्ट्रीय उद्यान ही स्थापनेनुसार पहिली 5 राष्ट्रीय उद्यानं आहेत. त्यानंतर अलीकडे स्थापित झालेली राष्ट्रीय उद्यानं आहेत, त्यामध्ये क्रमांक 101 स्थापन झालेले इंद्रकिला राष्ट्रीय उद्यान आहे, 2010मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये स्थापन झालं. त्यानंतर 102 आहे खीरगंगा राष्ट्रीय उद्यान, 2010मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये हे स्थापन झालेलं खीरगंगा राष्ट्रीय उद्यान आहे. 103 राष्ट्रीय उद्यान आहे ते सिंबलबारा राष्ट्रीय उद्यान आहे, ते 2010मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये स्थापन झालेलं आहे. त्यानंतर 104 जलदापरा राष्ट्रीय उद्यान आहे, 2014मध्ये पश्चिम बंगाल राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे. आणि 105 जे राष्ट्रीय उद्यान आहे ते कुनो राष्ट्रीय उद्यान आहे, 2018मध्ये स्थापन झालेलं मध्य प्रदेश राज्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे. तुम्हाला अलीकडील राष्ट्रीय उद्याने तुम्हाला विचारलं जाऊ शकतात, त्यामुळे 105 राष्ट्रीय उद्यान कोणतं, तर कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्य, 2018मध्ये स्थापना. ओके. भारतातील सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यान असणारी राज्य कोणती, ज्या राज्यामध्ये सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने जास्त आहेत त्या राज्यांचा उतरता क्रम लावा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा तुम्हाला जास्त डायरेक्ट 1 लाईन क्वेश्चनही सुद्धा विचारला जाऊ शकतो की सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यान असणारं राज्य कोणतं. ओके. मध्य प्रदेश राज्य सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान असणारं राज्य आहे, 10 राष्ट्रीय उद्यान त्या राज्यामध्ये आहेत. त्यानंतर अंदमान निकोबार बेटामध्ये 9 आहेत. महाराष्ट्र, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यामध्ये प्रत्येकी 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत, महत्त्वपूर्ण आहे. मध्य प्रदेश 10, अंदमान निकोबार बेटे 9, महाराष्ट्र, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, केरळ प्रत्येकी 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. ओके. त्यानंतर सर्वात कमी राष्ट्रीय उद्यान असणारी राज्य कोणती, त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, नागालँड, गोवा या राज्यामध्ये प्रत्येकी 1 राष्ट्रीय उद्यान आहे, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, ओडिशा, हरियाणा प्रत्येकी 2 राष्ट्रीय उद्यान आहे. तर छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यामध्ये प्रत्येकी 3 राष्ट्रीय उद्यान आहेत. उतरता क्रम किंवा चढता क्रम तुम्हाला विचारला जाऊ शकतो, सर्वात कमी राष्ट्रीय उद्यान असणारे राज्य कोणते. त्यानंतर भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान. ओके. जगातील असं म्हणावं की कारण जगामध्ये एकमेव असं तरंगतं राष्ट्रीय उद्यान आहे. मणिपूर राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यामध्ये असणारं हे राष्ट्रीय उद्यान केबुल लामजो राष्ट्रीय उद्यान आहे. ओके. महत्त्वपूर्ण आहे. 1977मध्ये स्थापन झालेलं हे राष्ट्रीय उद्यान आहे. ओके. तुम्हाला यावरती प्रश्न डेफिनेटली बनवू शकतो. ओके. त्यामुळे महत्त्वपूर्ण आहे, नोट डाऊन करून ठेवा. आणि अजून एक पॉईंट आहे, भारतातील पंजाब राज्यात एकही राष्ट्रीय उद्यान आहे, एकमेव असं राज्य आहे भारतातील, त्या राज्यामध्ये एकही राष्ट्रीय उद्यान नाही. ओके. पंजाब राज्य. ओके. त्यानंतर आता आपण प्रत्येक राज्यावाईज राष्ट्रीय उद्यान पाहणार आहोत. सो मी फास्ट सांगणार आहे कारण एकूण सर्व राज्य आपल्याला कवर करायचे आहे, त्यामुळे तुम्ही स्टॉप करून नोट डाऊन करून ठेवा, मी पटापट सांगत जाईल. आणि जे मी नकाशामध्ये दिलेलं आहे ते त्या राष्ट्रीय उद्यानाचं नावाप्रमाणे इंग्रजी वर्ड्स तो पहिला स्टार्ट होतो, तो मी नोट डाऊन करून ठेवलेला आहे. ओके. पहिलं आपण जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील असणारं दज्जिगम जे राष्ट्रीय उद्यान आहे, ज्यामध्ये आपण डी लिहिलेलं आहे, ते राष्ट्रीय उद्यान 1981मध्ये स्थापन झालेलं आहे. आणि ते जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. 141 चौरस किलोमीटर असणारं त्याचे क्षेत्रफळ आहे. त्यानंतर सलीम अली राष्ट्रीय उद्यान आहे, 1986मध्ये स्थापन, राज्यातील माफ करा इथं राज्य नसलं पाहिजे होतं, केंद्रशासित प्रदेश झालेलं आहे, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा व्यवस्थित. ओके. ते केंद्रशासित प्रदेशातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे, क्षेत्रफळ आहे 9 चौरस किलोमीटर आहे. ओके. सलीम अली हे पक्षीतज्ञ होते, महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून आपल्याकडे 12 नोव्हेंबर म्हणून साजरा केला जातो. तर महाराष्ट्र राज्य पक्षी सप्ताह साजरे करणारे हे भारतातील पहिलं राज्य आहे. 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हा पक्षी सप्ताह साजरा केला जातो, महत्त्वपूर्ण आहे. ओके. त्यानंतर किश्तवार राष्ट्रीय उद्यान आहे, हे सुद्धा जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील राष्ट्रीय उद्यान आहे, 1990मध्ये स्थापना, 425 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. त्यानंतर लडाख केंद्रशासित प्रदेशातील, त्याचप्रमाणे भारतातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान म्हणजे क्षेत्रफळानुसार हिमीज राष्ट्रीय उद्यान लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे, स्थापना 1987मध्ये आणि क्षेत्रफळ आहे 4400 चौरस किलोमीटर. त्यानंतर हिमाचल प्रदेशातील राष्ट्रीय उद्यान पहा, पीन व्हॅली राष्ट्रीय उद्यान आहे, स्थापना 1987मध्ये, हिमाचल प्रदेशातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे, क्षेत्रफळ आहे 175 चौरस किलोमीटर. त्यानंतर ग्रेट हिमालय राष्ट्रीय उद्यान आहे, स्थापना 1994मध्ये, हिमाचल प्रदेशातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे क्षेत्रफळानुसार, क्षेत्रफळ आहे 784.5 चौरस किलोमीटर. त्यानंतर इंदरकिला राष्ट्रीय उद्यान 2010मध्ये स्थापन झालेलं, क्षेत्रफळ आहे 104 चौरस किलोमीटर. ओके.
खीरगंगा राष्ट्रीय उद्यान 2010मध्ये क्षेत्रफळ आहे 710 चौरस किलोमीटर आणि सिंबलबारा राष्ट्रीय उद्यान आहे 2010मध्ये स्थापन हिमाचल प्रदेशातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान क्षेत्रफळानुसार 27.88 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारं हे राष्ट्रीय उद्यान हिमाचल प्रदेशातील आहेत. ओके. त्यानंतर उत्तराखंड राज्यातील राष्ट्रीय उद्यान पहा. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आपण पाहिलेलंच आहे. ओके. आता राजाची राष्ट्रीय उद्यान आहे जे की उत्तराखंड राज्यामध्ये आहे. स्थापना 1983मध्ये. क्षेत्रफळ 820.42 चौरस किलोमीटर आहे. ओके. गोविंद पश्चिम विहार राष्ट्रीय उद्यान आहे 1990मध्ये. 472.8 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. गंगोत्री राष्ट्रीय उद्यान राज्यातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान क्षेत्रफळानुसार 1989मध्ये स्थापना 2390.0.2 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. ओके. त्यानंतर व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा उत्तराखंड राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. 1982मध्ये क्षेत्रफळ आहे 85.50 चौरस किलोमीटर. राज्यातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे. नंदादेवी राष्ट्रीय उद्यान 1982मध्ये. क्षेत्रफळ 624.6 चौरस किलोमीटर. ओके. महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर हरियाणा राज्यातील राष्ट्रीय उद्याने आहेत. कालेसर राष्ट्रीय उद्यान 2003मध्ये स्थापना 46.82 चौरस किलोमीटर. सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान 1991मध्ये स्थापना 1.43 चौरस किलोमीटर. ओके. हे हरियाणा राज्यामधील 2 राष्ट्रीय उद्यानं आहेत. ओके. दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे ती उत्तर प्रदेश राज्यातील आहे. 1977मध्ये स्थापना 490 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. वाल्मिकी हे बिहार राज्यामधील आहे राष्ट्रीय उद्यान. 1990मध्ये स्थापना 335.65 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान आहे 1977मध्ये स्थापना झालेलं आहे आणि क्षेत्रफळ 1784 चौरस किलोमीटर असणारं सिक्कीम राज्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे. ओके. त्यानंतर मावलिंग राष्ट्रीय उद्यान आहे. स्थापना 1980मध्ये. क्षेत्रफळ आहे 483 चौरस किलोमीटर आहे. नावडफा राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रीय उद्यान आहे. 1983मध्ये स्थापना झालेलं आहे. 1807.82 चौरस किलोमीटर राष्ट्रीय उद्यान आहे. क्षेत्रफळ असणारं राष्ट्रीय उद्यान आहे. नावडफा आणि मावलिंग राष्ट्रीय उद्यान ही अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रीय उद्याने आहेत. ओके. त्यानंतर इंटेकी राष्ट्रीय उद्यान आहे ते नागालँड राज्यातील आहे. 1993मध्ये स्थापना 202.02 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. नागालँड राज्यातील इंटेकी राष्ट्रीय उद्यान आहे. ओके. त्यानंतर केबुल लामजो राष्ट्रीय उद्यान आहे ते मणिपूर राज्यामध्ये स्थित आहे. केबुल लामजो 1977मध्ये स्थापना 40 चौरस किलोमीटर याचे क्षेत्रफळ आहे. लक्षात ठेवा, क्षेत्रफळसुद्धा लक्षात ठेवा. हे तरंगत राष्ट्रीय उद्यान आहे एकमेव भारतात त्याचप्रमाणे जगातील. ओके. शिरोड राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा मणिपूर राज्यामध्ये स्थित आहे. 1982मध्ये स्थापना 184.4 चौरस किलोमीटर याचे क्षेत्रफळ आहे. त्यानंतर मिझोराम राज्यातील मुरलेन आणि फवंगपुई राष्ट्रीय उद्यान आहेत. मुरलेनची स्थापना आहे 2003मध्ये आणि क्षेत्रफळ आहे 100. तर फवंगपुई राष्ट्रीय उद्यानाची स्थापना आहे 1997मध्ये. क्षेत्रफळ आहे 50 चौरस किलोमीटर. ओके. त्यानंतर मेघालय राज्यातील राष्ट्रीय उद्याने पहा. नोकरेक राष्ट्रीय उद्यान 1986मध्ये स्थापना 47.48 चौरस किलोमीटर याचे क्षेत्रफळ. त्यानंतर बालफक्रम राष्ट्रीय उद्यान आहे 1985मध्ये 220 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. बालफक्रम राष्ट्रीय उद्यान मेघालय राज्य. ओके. आता मिझोराम त्रिपुरा राज्यातील क्लाउड डेड चित्ता राष्ट्रीय उद्यान आहे 2007मध्ये स्थापना. क्षेत्रफळ 5.08 चौरस किलोमीटर आहे. आणि बायसन किंवा त्याला राजबारी राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा त्रिपुरा राज्यामधील आहे. 2007मध्ये स्थापना 31.63 चौरस किलोमीटर असणारं क्षेत्रफळ असणारे हे राष्ट्रीय उद्यान आहेत. ओके. त्यानंतर आसाम राज्यातील दिब्रू साईखोवा राष्ट्रीय उद्यान स्थापना 1999मध्ये. क्षेत्रफळ 340 चौरस किलोमीटर. मानस राष्ट्रीय उद्यान स्थापना 1990मध्ये. क्षेत्रफळ आहे 500 चौरस किलोमीटर. नामेरी राष्ट्रीय उद्यान 1998मध्ये. क्षेत्रफळ 200 चौरस किलोमीटर. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे 1974मध्ये. क्षेत्रफळ आहे 858.98 चौरस किलोमीटर. राज्यातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे. राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान आहे ते स्थापना राजीव गांधी ओरंग राष्ट्रीय उद्यान आहे. ओके. लक्षात ठेवा 1999मध्ये स्थापना. क्षेत्रफळ आहे 78.81 चौरस किलोमीटर. राज्यातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे. ओके. आसाम राज्यातील. ओके. त्यानंतर आपण पश्चिम बंगाल राज्यातील राष्ट्रीय उद्यान पाहू. सिंगालिया राष्ट्रीय उद्यान 1992मध्ये स्थापना 78.6 चौरस किलोमीटर. त्यानंतर नेओरा राष्ट्रीय उद्यान 1992मध्ये स्थापना 88 चौरस किलोमीटर. बक्सा राष्ट्रीय उद्यान आहे 1997मध्ये स्थापना 117.1 चौरस किलोमीटर. गोरुमरा राष्ट्रीय उद्यान आहे 1998मध्ये स्थापना. क्षेत्रफळ आहे 79.45 चौरस किलोमीटर. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आहे 1984मध्ये. क्षेत्रफळ आहे
1330.10 चौरस किलोमीटर. राज्यातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आहे. पश्चिम बंगाल राज्यातील जलदापारा राष्ट्रीय उद्यान 2014मध्ये स्थापना 216.51 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारे ही राष्ट्रीय उद्यान आहेत. ओके. त्यानंतर छत्तीसगड राज्यातील राष्ट्रीय उद्याने पहा. कुरू काशीद दास राष्ट्रीय उद्यान आहे. स्थापना 1981मध्ये. क्षेत्रफळ 1440.71 चौरस किलोमीटर. त्यानंतर छत्तीसगड राज्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान आहे. 1981मध्ये स्थापना 1258.37 चौरस किलोमीटर. त्यानंतर कांगेरे व्हॅली हे सुद्धा राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड राज्यातील आहे. 1982मध्ये स्थापना 200 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. ओके. त्यानंतर बेटला राष्ट्रीय उद्यान झारखंड राज्यातील आहे. त्याची स्थापना 1986मध्ये. क्षेत्रफळ 226.33 चौरस किलोमीटर. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान ओडिशा राज्यातील आहे. 1988मध्ये स्थापना 145 चौरस किलोमीटर. तर शिमलीपाल ही सुद्धा ओडिशा राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. 1980मध्ये स्थापना. क्षेत्रफळ आहे 845.7 चौरस किलोमीटर. त्यानंतर राजस्थान राज्यातील राष्ट्रीय उद्याने पहा. डेझर राष्ट्रीय उद्यान 1980मध्ये स्थापना 3 चौरस किलोमीटर. सांता सारिस्का राष्ट्रीय उद्यान 1982मध्ये स्थापना. क्षेत्रफळ आहे 273.8 चौरस किलोमीटर. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान 1982मध्ये स्थापना 282 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. केवळदेव घाणा राष्ट्रीय उद्यान 1981मध्ये स्थापना 28.73 चौरस किलोमीटर. मुकुंदरा डोंगर राष्ट्रीय उद्यान स्थापना 2003मध्ये. क्षेत्रफळ आहे 200.54 चौरस किलोमीटर. हे राजस्थान राज्यातील राष्ट्रीय उद्याने आहेत. ओके. त्यानंतर गुजरात राज्यातील राष्ट्रीय उद्यान पहा. बनसदा राष्ट्रीय उद्यान 1979मध्ये स्थापना 23.99 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. ब्लॅकबॅक राष्ट्रीय उद्यान 1970मध्ये स्थापना 34.08 चौरस किलोमीटर आहे. कच्छ राष्ट्रीय उद्यान आहे ते 1982मध्ये स्थापना 162.89 चौरस किलोमीटर आहे. आणि आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध असणारं एकमेव आशियाई सिंहाचं अधिवास स्थान असणारं गीर राष्ट्रीय उद्यान आहे. 1975मध्ये स्थापना. क्षेत्रफळ आहे 258.71 चौरस किलोमीटर. हे राष्ट्रीय उद्यान सुद्धा थोडं लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय उद्याने पहा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 1983मध्ये 86.96 चौरस किलोमीटर. नवेगाव राष्ट्रीय उद्यान 1975मध्ये स्थापना 133.88 चौरस किलोमीटर. ताडोबा राष्ट्रीय उद्यान 1955मध्ये स्थापना 116.55 चौरस किलोमीटर. गुगामल राष्ट्रीय उद्यान 1987मध्ये स्थापना. क्षेत्रफळ आहे 361.28 चौरस किलोमीटर. त्यानंतर चांदोली राष्ट्रीय उद्यान 2004मध्ये स्थापना 317.67 चौरस किलोमीटर. पेंच राष्ट्रीय उद्यान आहे 1975मध्ये स्थापना. क्षेत्रफळ आहे 257.26 चौरस किलोमीटर. ओके. त्यानंतर कर्नाटक राज्यातील तसेच गोवा राज्यातील भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान 1978मध्ये स्थापना. क्षेत्रफळ आहे 107 चौरस किलोमीटर. त्यानंतर अंशी राष्ट्रीय उद्यान आहे ते कर्नाटक राज्यामध्ये आहे. स्थापना 1975. क्षेत्रफळ 250 चौरस किलोमीटर. कुद्रेमुख हे सुद्धा कर्नाटक राज्यातील आहे. 87मध्ये स्थापना. 700.32 चौरस किलोमीटर याचे क्षेत्रफळ आहे. राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान आहे 1983मध्ये स्थापना. 743.39 चौरस किलोमीटर. हे सुद्धा कर्नाटक राज्यामध्ये आहे. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान आहे 1974मध्ये स्थापना. 874.2 चौरस किलोमीटर असे क्षेत्रफळ आहे. बांधवगड आणि बंदीपूरमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो नीट. ओके. बांधवगड हे मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे, तर बंदीपूर हे कर्नाटक राज्यामध्ये स्थित आहे. त्याचप्रमाणे बानेरघट्टा राष्ट्रीय उद्यान आहे. स्थापना 1974मध्ये. क्षेत्रफळ 104.27 चौरस किलोमीटर. ओके. त्यानंतर केरळ राज्यातील अनाईमुडी शोला राष्ट्रीय उद्यान 2003मध्ये स्थापना. 7.5 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. एरविकुलम 1978मध्ये स्थापना. 97 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. मत्ती केतन शोला राष्ट्रीय उद्यान 2003मध्ये स्थापना. 12.82 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. पमंदूम शोला राष्ट्रीय उद्यान 2003मध्ये स्थापना. 1.318 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. पेरियार राष्ट्रीय उद्यान 1982मध्ये स्थापना. 350 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान 1984मध्ये स्थापना. 89.52 चौरस किलोमीटर असं क्षेत्रफळ आहे. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर तामिळनाडू राज्यातील राष्ट्रीय उद्याने पहा. गुंडी राष्ट्रीय उद्यान 1976मध्ये स्थापना. 2.82 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान 1990मध्ये स्थापना. 103.23 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. मुकुटी राष्ट्रीय उद्यान आहे 1990मध्ये स्थापना. 78.46 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान आहे ते 1989मध्ये स्थापना. 117.1 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे.
मन्नारचे आखात राष्ट्रीय उद्यान 1980 मध्ये स्थापना 6.23 चौरस किलोमीटर राष्ट्रीय उद्यान आहे. ओके. त्यानंतर आंध्र प्रदेश राज्यातील राष्ट्रीय उद्याने पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान 2008 मध्ये स्थापना 1012.87 चौरस किलोमीटर राष्ट्रीय क्षेत्रफळ आहे. राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान 2005 मध्ये स्थापना 2.3 चौरस किलोमीटर राष्ट्रीय क्षेत्रफळ आहे. व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान 1998 मध्ये स्थापना क्षेत्रफळ आहे 353.62 चौरस किलोमीटर. त्यानंतर कासो ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान आहे. हे तेलंगणा राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. 98 मध्ये स्थापना, क्षेत्रफळ आहे 7.425 चौरस किलोमीटर. महावीर हरिणा वनस्थली राष्ट्रीय उद्यान स्थापना 1994 मध्ये, क्षेत्रफळ आहे 14.59 चौरस किलोमीटर आहे. मृगवणी राष्ट्रीय उद्यान 1994 मध्ये, क्षेत्रफळ 3.6 चौरस किलोमीटर आहे. आता मध्य प्रदेश राज्यातील जी 10 राष्ट्रीय उद्याने आहेत ती पहा. माधव राष्ट्रीय उद्यान 1958 मध्ये स्थापना 375.22 चौरस किलोमीटर. पन्ना राष्ट्रीय उद्यान 1982 मध्ये स्थापना 542.67 चौरस किलोमीटर. बांधवगड राष्ट्रीय उद्यान 1968 मध्ये स्थापना 488.85 चौरस किलोमीटर. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 1981 मध्ये स्थापना 466.88 चौरस किलोमीटर. फॉसिल राष्ट्रीय उद्यान 1983 मध्ये स्थापना 0.27 चौरस किलोमीटर. पेंच राष्ट्रीय उद्यान 1983 मध्ये स्थापना 292.85 चौरस किलोमीटर. त्यानंतर कान्हा राष्ट्रीय उद्यान 1955 मध्ये स्थापना 940 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. वनविहार राष्ट्रीय उद्यान आहे ते 1981 मध्ये स्थापना 4.45 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. सातपुडा राष्ट्रीय उद्यान 1981 मध्ये स्थापना 585.17 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. ओके. त्यानंतर आता अंदमान निकोबार बेटातील राष्ट्रीय उद्याने पहा. कॅम्बल राष्ट्रीय उद्यान 1996 मध्ये स्थापना 426.23 चौरस किलोमीटर. त्यानंतर गॅलेटी राष्ट्रीय उद्यान 1992 मध्ये स्थापना 110 चौरस किलोमीटर. महात्मा गांधी सागरी राष्ट्रीय उद्यान आहे 1999 मध्ये स्थापना 281.5 चौरस किलोमीटर. मिडल बटन राष्ट्रीय उद्यान आहे 1996 मध्ये स्थापना 0.44 चौरस किलोमीटर. माउंट हॅरियट राष्ट्रीय उद्यान 1996 मध्ये स्थापना, क्षेत्रफळ आहे 46.62 चौरस किलोमीटर. नॉर्थ बटन राष्ट्रीय उद्यान 1996 मध्ये स्थापना, क्षेत्रफळ आहे 0.44 चौरस किलोमीटर. सागरी राष्ट्रीय उद्यान 1996 मध्ये स्थापना, क्षेत्रफळ आहे 256.14 चौरस किलोमीटर. सॅडल पीक राष्ट्रीय उद्यान 1996 मध्ये स्थापना 32.54 चौरस किलोमीटर. आणि साऊथ बटन राष्ट्रीय उद्यान आहे ते 1996 मध्ये स्थापना 0.03 चौरस किलोमीटर. ही 105 राष्ट्रीय उद्यान आपल्याला मी जलद गतीने सांगितलेली आहे, फास्ट थोडं. तो तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही आपले नोट्स काढू शकता. ओके. सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या राष्ट्रीय उद्यानावरती एकतरी प्रश्न असतो. ओके, महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल ते लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करायलासुद्धा विसरू नका विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म त्यांनासुद्धा उपलब्ध होईल. विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलला नवीन असाल तर स्टडी MPSC चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारच्या लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल. तुर्तास आपण इथंच थांबू. भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.